तुम्ही थिएटरमध्ये आहात, सिनेमा बघायला आला आहात आणि अचानक धूर भरून येतो. त्या क्षणी बाहेर पडायचा एकही रस्ता उघडाच नसेल तर? 13 जून 1997, दिल्ली. उपहार सिनेमा थिएटर. दुपारी 3:50. बॉर्डर नावाचा देशभक्तीवर आधारित सिनेमा सुरू होता. आत वातावरण हलकं फुलकं होतं. लोक पॉपकॉर्न, थंड पेय घेत होते. पण काही क्षणातच सगळं वातावरण धुरानं भरून जातं. त्या बेसमेंटमध्ये लागलेली आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचते आणि बाहेर जाणारे दरवाजे, एमर्जन्सी एक्झिट कुलूपबंद असतात. लोक अडकतात. श्वास घेणं कठीण होतं. धूर, घाम, घुसमट आणि एकामागून एक 59 लोकांचा मृत्यू होतो. त्यात लहान मुलं, महिला, संपूर्ण कुटुंब असतं. 100हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. पण ही दुर्घटना नव्हती. ही होती व्यवस्थेच्या गलथानपणाची शिक्षा. थिएटरच्या मालकांनी, अन्सल बंधूंनी सुरक्षेचे नियम पाळले नव्हते. ट्रान्सफॉर्मर चुकीच्या पद्धतीने बसवला होता. आग लागल्यानंतरही वेळेवर मदत पोहोचली नाही. मृतांच्या नातेवाईकांनी असोसिएशन ऑफ विक्टिम्स ऑफ उपहार ट्रॅजेडी स्थापन केली. कोर्टात वर्षानुवर्ष लढा दिला, पण न्याय मिळायला फार वेळ लागला. आणि जो मिळाला तो फारच सौम्य होता. उपहार दुर्घटना आजही आठवण करून देते की सुरक्षा नियम पाळले नाहीत तर पडदा सिनेमा संपायच्या आधीच खाली येतो, कायमचा.